छत्रपती संभाजीराजे आपल्या भेटीस येत आहेत हे समजताच शहाजादा अकबर बेहद खुश झाला. आपल्यावर राजांनी किती उपकार केले आहेत हे त्याला समजत होते. राजांच्या भेटीपूर्वी स्वागतासाठी तो घोडसे या गावी आला. या गावाचे नाव राजांनी 5 वर्षापूर्वी बदलून ची आठवण राहावी म्हणून अकबराचा वनवास संपवला. राजांनी तो याच गावात इथेच या 2 तरुणांनी आलमगिरी नष्ट करण्यासाठी आपले जिहन वाहण्याची शपथ घेतली होती. 2 संस्कृतींचा संगम याच गावी झाला. अकबराला आश्रय देऊन औरंगजेबाचे आव्हानही स्वीकारले. राजे दखल होण्यापूर्वी 2 दिवस अगोदर शहाजादा या गावात आला. त्याने राजांसाठी आपला भव्य शामियाना उभा केला. शामियानात त्याने आपल्याबरोबर आणलेल्या वस्तूंची रेखीव मांडणी केली. आज शहाजाद्याच्या पुढ्यात अख्ख्या महाराष्ट्राचे तेज, अस्मिता आणि कर्तृत्व घेऊन जन्माला आलेले शंभूराजे उभे होते. लाखात नव्हे तर कोटी कोटी लोकात एखाद्याच्या नशिबी असे सौंदर्य असते. ऐकण्यात, सांगण्यात आणि बघण्यात जमीन आसमानाचे अंतर होते. शहाजाद्याच्या मनावर आजपर्यंत राजांच्या कर्तृत्वाची छाप पडली होती, तशीच आता राजांच्या व्यक्तिमत्वाची पडली. मोगल सैन्याच्या मुखातून खुशनुमा, बहुत दिलकश अशी तारीफ होऊ लागली. क्षण 2 क्षण शहाजादा राजांचे सौंदर्य निरखू लागला, अगदी सावकाश. दोघांचे उमटे घोडे एकमेकांजवळ येत राहिले. दुर्गादासांनी आठवण करू देईपर्यंत शहाजादा राजांकडे बघतच होता, त्यांना न्याहाळत होता. आता त्याने घोड्याचा लगाम खेचला, थोडा थांबला, चटकन घोड्यावर मान काढली अन उरलेले अंतर तो झपाझप पावले टाकीत राजांच्या रोखाने निघाला. आपल्या मनपटलावर राजा